आता अजितदादाच राहिले नाहीत तर आता कार्यकर्त्यांचा आधारस्तंभ कोण असेल असा सवाल माजी आमदार आणि शहराध्यक्ष सुनील टिंगरेंनी उपस्थित केला आहे. तर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावं अशी इच्छा कार्यकर्त्यांची आणि स्वतःची आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होणं महाराष्ट्र आणि जनतेच्या हिताचं ठरेल असं मतही टिंगरेंनी व्यक्त केलंय. व्यक्तीचा विचार करणारा आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना बळ देणारा नेता राहिला नाही. त्यामुळं आम्ही आता आम्हाला आधार नसल्यामुळं तसं ट्विट झालं की या ठिकाणी आम्ही सगळे कार्यकर्ते राष्ट्रवादी पोरकी झाले म्हणून. नाही, शेवटी ते आमचं कुटुंब आहे. आज जरी म्हणला तुम्ही तर कुणाला वाटतं आपलं घर तुटावं? आज जर एक झाले एकत्र परत एकदा हे केलं तर महाराष्ट्रासाठी ते गरजेचं आहे. राष्ट्रवादीसाठीच नाही तर महाराष्ट्रासाठी गरजेचं आहे. आज जनतेच्याबद्दल किंवा याच्या विषय मांडायला आज सक्षम नेतृत्व सगळ्या तळागाळातल्या शेतकऱ्यांचे विषय असू दे ते पार सोसायटी धारकापर्यंतचे विषय असू द्या, सगळ्या विषयाची जाण असणारी जर कोण होते तर अजितदादा होते, पवारसाहेब होते. आज त्यामुळं लोकांची नाळ जुडली होती त्यांच्याशी. अख्ख्या महाराष्ट्राची ती इच्छा असते.